इज टू मच. आज जे काय झालं ना त्याची बात आवडलेली नाहीये मला. इतकं सगळं करून या दोघांना पूजेला बसण्याचा मान कसा काय मिळू शकतो. माझा कुठलाच प्लॅन कधीच अनसक्सेसफुल होत नाही. I have handled worse than this, but I couldn't handle what happened today. मला सवय नाही आहे या सगळ्याची. तनिषा, तनिषा, शांत हो. I can't. कशी शांत होऊ मी ना त्या दोघांना एकत्र बघू शकत नाही रे. If somebody looks at Indra, no, my blood starts boiling like anything. इंद्रा फक्त माझा आहे. डू यू अंडरस्टँड? आय अंडरस्टँड. पण तनिषा हे बघ, स्वतःला असा त्रास करून घेऊन काहीच होणार नाहीये. ही वेळ त्रास करून घ्यायची नाहीये, तर त्रास देण्याची. पण आता मला त्रास होतोय, त्याचं काय करू मी? अगं पण तू कशाला त्रास करून घेतेस? तुझा प्लॅन तर सक्सेसफुल झालाय ना. तो इंद्रा तुझ्या राणीला सोडून तुझ्याकडे आला सुद्धा. आणि काय हवंय तुला? हे ना, इंद्रा हवाय मला कायमचा. त्याचा आज इथे येऊन काही उपयोग झाला का ग? नाही ना. त्याचं इथे येणं वॉज जस्ट पार्ट ऑफ द प्लॅन. द रिअल प्लॅन वॉज त्या दोघांचं उदो उदो न होऊ देणं. भांडणं लावायची होती ना त्यांच्यात आपल्याला. तो होता खरा प्लॅन. समजलीस की समजावू? तू बाजूला शांत बस. तनिषा, रिलॅक्स. मला सांग, तुला काय हवं होतं? इंद्रा हवाय मला. ती राणी आणि इंद्रा तुटलेले हवेत मला. त्या दोघांनी एकमेकांचं तोंडही बघायला नको होतं. इंद्रा त्या राणीला सोडून माझ्याकडे का आला म्हणून अख्खं घर डोक्यावर घ्यायला हवं होतं तिने. प्रचंड संशय तयार होऊन दोघांनी भांडायला हवं होतं. त्यांचा तो ब्लडी संसार तुटायला हवा होता. पण तसं काही झालंच नाही. काही झालं नाही. तनिषा, रिलॅक्स. तुझ्या मनासारखं होणार, नक्की होणार. पण त्यासाठी आपल्याला शांत राहायला हवं. शिकाऱ्याची शिकार तेव्हाच होते जेव्हा तो शांत डोक्याने फोकस्ड असतो. शिकाऱ्यापासून शिकार किती लांब गेली ना तरी शिकारी पेशन्स सोडत नाही. आणि आत्ता आपल्याला नेमकं तेच करायचं आहे. करेक्ट. बरोबर बोलतोय विक्रांत. आता एखाद प्लॅन फसला तर काय झालं एवढं त्यात? एका अटेम्प्ट नंतर आपण हार नको मानायला. तुम्हाला काय वाटलं मी इतक्या लवकर गप्प बसणार आहे? मी पण मुरलेली शिकारी आहे. माझ्या सावजाचा जीव घेतल्याशिवाय मी शिकार सोडत नाही कधीच. आता बघच त्या राणीवर कुठे पळू कुठे नकोची वेळ आणते की नाही ते. त्यासाठी त्यांची चारी बाजूने कोंडी करायला हवी. आणि त्यासाठी मला एक पाऊल उचलावं लागेल. अहो तुम्ही हे हे सगळं का घेऊन आलाय तुम्ही? तू इकडे कशाला बस. आलाय? तू इथे बस. हा?
इथे बस ना. अहो पण का काय झालंय काय आणलंय अगं सांगा बस ना, मला. माझी इच्छा आहे म्हणून बस 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 पण बस बस. काय करताय ह्या काय गोष्टी आणल्यात परात फुलं करंडा काय चाललंय मला ऐक सांगाल माझं. का नीट. प्रश्न विचारू नकोस. एकही प्रश्न विचारू नको. मला जे करायचंय ते करू दे. ओके. आता या परातीत पाय ठेव. काय का एकही प्रश्न विचारू नको. हो पण मी कसं पाय मी परातीत पाय ठेव प्लीज. ठेवले पाय आता. हे बघा हे असं काही केलेलं मला आवडणार नाही आणि तुम्ही. मी तुला म्हणालो होतो ना, मला जे करायचं ते करू दे. प्लीज प्रश्न विचारू नको. हो, पण तुम्ही काय करताय कशाला धुवायचं पाय. आणि तूच म्हणाली होतीस रखुमाई नेहमी मागे राहते. राधेमुळे रुक्माई विठ्ठलावर रुसली आणि 28 युग त्याच्यापासून मागे राहिली. मला माझी रुक्माई माझ्यावर रुसलेली अजिबात चालणार नाही. आणि आज जे काही झालंय ते तुझ्या पुण्याईमुळे झालंय. आता हे बघा तुम्ही असं काही बोलू नका माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही असं काही करण्याची गरज नाहीये. आणि ऐक ना, बघ मी तुझे नाही तुझ्यातल्या रुक्मिणीचे पाय धुतोय. तिचं प्रेम किती खरं आहे हे कळतंय मला. राधेमुळे तिचं रुसणं किती स्वाभाविक आहे हे पण कळतंय मला. आणि ऐक, मला तुझ्यातल्या त्या रुक्मिणीचे पाय धुवतो प्लीज. प्लीज ऐक माझं. थँक्यू. बायको म्हणून तुझ्यासाठी जे करायला हवं ते करण्यात मी नेहमी कमी पडलोय राणी. हो असं काहीच नाहीये. असंच आहे. हे बघा काही असलं ना तरी तरी तुम्ही माझे असं पाय धुणं नाही बरं वाटत. का बरोबर नाही वाटत? जावाई म्हणून नवरा म्हणून पुरुष नेहमीच मान ठेवत आलेत. बायकांना त्यांचा मान कधी मिळालाच नाही. खरं तर घरातली स्त्री पुरुषाचा संसार सांभाळण्यासाठी पायाला भिंगरी बांधून पळत असते. याची जाणीव ठेवून पुरुष किती वेळा बायकोचा पाय पडतो? कधीच नाही. या उलट बायकोच नेहमी पुरुषाचा पाय पडत असते, त्याचा मान ठेवत असते. असं का? संसार दोघांचा आहे ना. दोघं इक्वली कष्ट करतायत संसार सांभाळण्यासाठी. पण नेहमी पुरुषाचाच मान, बायकोला कधी मानच नाही. असं का? मग नवऱ्याने हे सगळं बायकोसाठी का नाही करायचं?